बेस्टनी 20 कोटीची आपण तरतूद केलेली आहे. आणि रात्रभर लाईट देत आम्ही झोपायचं कसं? लाईट नसल्यामुळे आमची पाणी पण येऊ शकत नाही. तुम्ही बघणार तर आम्ही जिंकून देणार. त्याच्या बापाचं लाईट येत नाही, माणसे हैराण होतात. आणि सामान्य लोकांना त्रास झाला तर लोक याच्यावरती उद्रेक करणार. आणि आता जर ही परिस्थिती अशी आहे तर पुढे टॉवर झाल्यावर काय होईल? त्या केबलच्या मार्फत या लोकांनी कुठल्याही प्रकारे चांगल्या दर्जाची कामं केलेली नाहीयेत. आणि BHTला जेव्हा आम्ही गिरगावकर फोन करतो तेव्हा एकाही फोनचं उत्तर दिलं जात नाही. या टायमाला तिकडे कुठल्याही प्रकारचा नगरसेवक किंवा आमदार उपलब्ध नव्हता. त्या त्यांच्या घशात घालणार आहेत. मित्रांनो, जरा कल्पना करा, ऐन उन्हाळ्यामध्ये तुमच्या घरातली वीज जर तासनतास गायब झाली तर ना पंखे ना AC आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी सुद्धा नाही. आपण सध्या ACच्या गारव्यामध्ये आरामात बसलोत, पण दक्षिण मुंबईतल्या मध्यवर्ती भागातील गिरगावकरांची अवस्था काही वेगळीच आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय. काय कारण आहे यामागचं? चला जाणून घेऊयात आणि त्यासोबतच बेस्टचं काय म्हणणं आहे हे सुद्धा पाहूयात. गिरगाव दक्षिण मुंबईचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारा परिसर. गणेशोत्सव, चौपाटी आणि चाळ संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागातील नागरिक मात्र सध्या एका वेगळ्याच संकटाचा सामना करतायत. गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे गिरगावकरांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय. गिरगावमध्ये सध्या लाईटीचं खूप प्रकरण चालू झालेलं आहे. कधी लाईट जाते, दुपारची, रात्री, अपरात्री, काय टाईम नाही राहिलेला लाईट जायचा. आणि त्याच्यामुळे आमच्या घरात लहान लहान मुलं आहेत. आमची घरं छोटी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तर कंपल्सरी AC लावायलाच लागतो. त्याच्यामुळे AC न लावल्यामुळे मुलं तर राहतच नाही आहेत. आणि रात्रभर लाईट देत आम्ही झोपायचं कसं? लहान लहान मुलं सगळी कंटाळतात, रात्री उठून बाहेर तर येऊ शकत नाही. म्हातारे माणसं आहेत, त्यांना कुठे घेऊन जायचं? आमचा नाही तर लहान मुलांचा, म्हाताऱ्या माणसांचा तो विचार करा ना. लाईट नाही म्हणून बसले तेव्हा काय करणार? पाण्याचा सगळ्यात म्हणजे काय आमचे वांदेच आहेत आमचे. आणि आमच्या लाईट नसल्यामुळे आमची पाणी पण येऊ शकत नाही, कारण का आमच्या सगळ्यांकडे मोटर लावलेली आहे. आमचे पाण्याचे पण कनेक्शन छोटे छोटे झालेले आहेत. त्याच्यामुळे पाणी नसलं आम्ही अख्खा दिवस पण काढू शकत नाही पाण्याशिवाय. तर काहीतरी करा, विचार करा. प्रशासनाने बघा आमच्याकडे. तुम्ही बघणार तर आम्ही जिंकून देणार, नाहीतर कसं जिंकून देणार? मग हल्ली रोज जाते, 4-5 तास येत नाही. त्याच्या बापाचं लाईट येत नाही, माणसे हैराण होतात. झोपायला काय नाही, रात्र जाऊन करतात माणसं. सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास गिरगावातील अनेक भागांचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. तब्बल 6 तास वीज नसल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागला. ठाकूरद्वार, JS रोड, मुगभाट, खेतवाडी आणि CP टँक परिसरातील रहिवाशांना याचा मोठा फटका बसला. आता पण बघा लाईट गेली आहे ना, त्यामुळे त्रास होतोय. मुलांना झोप येत नाही, आम्ही नाही झोपू शकत दुपारी. आणि आता उन्हाळा पण कडक आहे ना, हवा पण नाही अजिबात बाहेर आहे. वारंवार होणाऱ्या या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट फाटकवाडी येथील बेस्टच्या विद्युत कार्यालयात धाव घेतली. फोनला प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. स्थानिकांच्या मते परिसरातील नव्या उंच इमारतींवरील वाढत्या भारामुळे जुन्या वीज यंत्रणेवर ताण येतोय. आणि हे 1-2 दिवसाचं नाहीये. पहिल्या दिवशी 1-2 दिवस एकदा जायची 15 मिनिटात यायची, आता 3-3, 4-4 तास जाते. कंटिन्यू 15-15 दिवस हा प्रॉब्लेम चालू आहे. अचानक लाईट गेल्यामुळे लोकांचे इक्विपमेंटला पण त्रास होतो. AC उडतात, दुसऱ्याशी कामावर त्रास. मोटर चालू होत नाही, सकाळी 6-6 वाजता लाईट येते परत, त्यामुळे पाण्याच्या मोटर चालत नाही. लोकांच्या घरी पाणी येत नाही, आंघोळीचा त्रास. त्यामुळे कामावरची पण सुट्टी झाली काही लोकांची. आणि सामान्य लोकांना त्रास झाला तर लोक याच्यावरती उद्रेक करणार, हे लक्षात ठेवा. की ह्या मोठमोठे टॉवर झालेत, त्या टॉवरमध्ये कनेक्शन देण्यासाठी BHTनी केलेला हा घोळ आहे. त्याच्यासाठी ज्यावेळेस रस्ते जेव्हा तयार होत होते त्यावेळेस या लोकांनी ज्या केबल टाकलेल्या आहेत त्या केबलच्या मार्फत या लोकांनी कुठल्याही प्रकारे चांगल्या दर्जाची कामं केलेली नाही आहेत. आणि BHTला जेव्हा आम्ही गिरगावकर फोन करतो तेव्हा एकाही फोनचं उत्तर दिलं जात नाही किंवा ते फोन उचलले जात नाही.
त्याच्यानंतर आम्ही जर त्यांच्या इथे गेलो तर हां गाडी येईल, गाडी आलेली आहे, हां आम्ही करतो, अशी त्यांची उडवाउडीची उत्तरं असतात। याच्यानंतर गिरगावकर जागे झाल्याच्या नंतर पाटकवाडीमध्ये त्यांनी गोंधळ घातला। या टायमाला तिकडे कुठल्याही प्रकारचा नगरसेवक किंवा आमदार उपलब्ध नव्हता। हे जे काय चाललेलं आहे, जे टॉवर किंवा व्यापारी संघ जे कोण घेण्यात म्हणजे BST घेण्यात त्यांना इंटरेस्ट आहे, अशा लोकांची ती बाजू मांडून हे लोक त्यांच्यासाठी कामं करतायत। काही कालांतरासाठी BST लीजवर दिलेली आहे, काही कालांतरानंतर BST त्यांच्या घशात घालणार आहेत। गिरगावकरांना हा इतका त्रास देण्याचा यांच्याबद्दल हा कट रचलेला आहे का? त्वरित याला आळा घालावा आणि सामान्य नागरिकाला श्वास घेण्याची इच्छा द्यावी। कारण इकडे ऑपरेशन झालेली लोक आहेत, बाळणपणाची लोक आहेत, हॉस्पिटल आहे। जैन हॉस्पिटलच्या इथे सुद्धा 5 दिवस लाईट गेली होती। तिथेही हॉस्पिटल सारख्या ठिकाणी ICU मध्ये ऑक्सिजनसाठी त्यांच्याकडे लाईट नव्हती। अशा टायमाला आज कुठे मोपाटामध्ये, उद्या कुठे क्रांतीनगरमध्ये, परवा कुठे निकतवरी लेनमध्ये, अशा प्रत्येक ठिकाणी गायवाडीत असं ठरवून एक 2-2 वाड्या करून हे लोक रात्रीचीच लाईट घालवतात। दरम्यान बेस्ट प्रशासनानं विविध पायाभूत सुविधांच्या कामांमुळे ही समस्या उद्भवत असून त्यावर तरतुदी करत असल्याचं म्हटलंय। गेले 2-3 महिने गिरगावमध्ये खूप लाईट जाते आणि त्याच्यासाठी लहान मुलं सफर होत आहेत, पेशंट्स आहेत तिथे, काही सिनियर सिटीजन्स आहेत की त्यांना खूप त्रास झाला। त्याच्यासाठी मला खूप ते गिल्टी फील करतो आहे आम्ही, परंतु ह्यावर कुठेतरी एक ठोस कारवाई होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही खरं तर बेस्टनी 20 कोटीची आपण तरतूद केलेली आहे आणि ती आपण ताबडतोब ती पास करून घेतली आहे कृती समितीने। आणि त्या ठिकाणी आपण 690 कर्मचारी जे नवगणीमध्ये आपण भरती करणार आहे त्यातले 80 लोक आपण स्टँड बाय गिरगावसाठी ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक गाडीही स्टँड बाय आपण ठेवलेली आहे। आता आपण जवळजवळ 13 जीप आणि 10 टेम्पो हे आपण परचेस केलेले आहेत आणि काही ठिकाणी आपण जनरेटरही भाड्याने आपण घेतो आहे की जेणेकरून जर लाईट गेली तर ताबडतोब अगदी 10-15 मिनटात ती लाईट यायला पाहिजे। गिरगावमध्ये काय झालेलं आहे की त्या ठिकाणी रस्तेचं झाले सिमेंट कॉन्क्रिटिंग आणि त्याबरोबर थोडं मेट्रोचंही काम झालं आणि त्या ठिकाणी चर्नी रोड जे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकच्या खालून आमची एक कॅबल गेलेली आहे BSTची आणि ती कॅबलचं आम्हाला काम करायचं आहे आता। पण आता आपल्या सर्वांना माहिती आहे की 14 एप्रिलपासून आपण मान्सूनसाठी आपण खड्डे मारायचं बंद करतो आणि त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका परमिशन देत नाही। तर त्याच्यासाठी आम्ही अतिरिक्त आयुक्त बांगर साहेब यांच्याकडे आमचे अधिकारी जाऊन बसले आहेत आणि ते त्यांच्याकडे परमिशन मागत आहेत। आमचा एक 300 मीटर की 100 मीटरचा काहीतरी एक कॅबल टाकायचं आमचं काम आहे। ते जर परमिशन मिळाली तर मला असं वाटतं तिथे प्रॉब्लेम आमचा सॉल्व होईल। पण आता प्रॉब्लेम होणारही नाही आहे, तिथे स्टँड बाय गाडी आणि लोक आम्ही उभी केलेली। मोठ्या मोठ्या टॉवरसाठी असं नाही आहे, त्या ठिकाणी मला माहीत आहे की काही रहिवासी आपले आहेत की एकदम सकाळीच जर लाईट गेली तर त्यांचं पाणी वर चढत नाही, त्याच्यामुळे पाण्यापासून पण त्यांना खूप त्रास झाला, ते सफर झाले, त्याच्यासाठी खूप वाईट वाटतं आहे आणि तसं होता कामा नये म्हणून आम्ही ताबडतोब ह्या यंत्रणा सुरू केलेल्या आहेत। एकीकडे मुंबई स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे दावे केले जात असले तरी सुद्धा दक्षिण मुंबईतल्या गिरगावकरांना मात्र मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय। बेस्टने जे काही तरतूद केली असेल पण गिरगावकरांना मात्र कायमस्वरूपी उपायांची अपेक्षा आहे। कॅमेरामॅन संतोष परबसह प्रांजली कुलकर्णी, मुंबई समाचार मराठी।